नमस्कार मंडळी, मी तलाश खोबरागडे. मी अतुल येरगुडे. चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर आयोजित पथनाट्य स्पर्धेत जुडो जोडो मल्टी सोशल फाउंडेशन चंद्रपूर आपल्या समोर सादर करीत आहे छोटंसं पथनाट्य. स्वच्छतेवर बोलू काही, स्वच्छतेवर बोलू काही, स्वच्छतेवर बोलू काही. कचरा रे जिकडे तिकडे कचरा रे, कचरा रे जिकडे तिकडे कचरा रे, कचरा रे या परिसरात कचरा रे, कचरा रे या परिसरात कचरा रे. अरे रे रे रे, काय हा कचरा, कितीही दुर्गंधी. ओ अतुल भाऊ. हा भाऊ, हे बघा काय आहे. हीच तर शोकांतिका आहे भाऊ आपल्या शहराची. काय सांगावं या लोकांना, काही कळेनासे आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका यांनी स्वच्छतेबद्दल इतकी चांगली जनजागृती करत आहे, पण हे लोक. बरोबर भाऊ, ते मी पण बघितलं आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका खूप छान जनजागृती करत आहे. पण भाऊ मला सांगा, नेमकी स्वच्छता ही कशी करायची, काय केलं पाहिजे त्यासाठी? स्वच्छतेसाठी आपल्याला आपलं देश स्वच्छ करायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवावा लागेल. आपलं घर स्वच्छ करावं लागेल. अच्छा, बरोबर आहे भाऊ तुमचं. आपला देश स्वच्छ करायचा असेल तर घर स्वच्छ करावं लागेल. बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर. पण भाऊ आपला देशाचा आणि घरांचा काय संबंध? मी तर आपलं घर फक्त स्वच्छ ठेवेल बस. आपला देशांचा आणि आपल्या राज्याचा खूप जवळचा संबंध आहे. आपण स्वच्छ असेल तर आपला परिसर स्वच्छ असेल, आपला परिसर स्वच्छ असेल तर निश्चितच आपलं शहर स्वच्छ असेल, आणि शहर स्वच्छ तर आपलं राज्य आणि आपलं देश हे स्वच्छ असणारच. आणि हो, स्वच्छता करत असताना निघालेला जो कचरा आहे तो कचरा पेटीतच टाकायला हवा, इतरत्र कुठेही टाकू नये. बरोबर. चंद्रपूर शहर महानगरपालिका यांनी कचरा गाडीची आपल्याला सोय करून दिलेली आहे. हो का? रोज सकाळी दारोदारी ती गाडी आपल्या घरासमोर येते. आपल्या घरातून निघालेला कचरा हा तिथे 2 डब्बे ठेवलेले असतात, एक ओला कचऱ्यासाठी आणि एक सुक्या कचऱ्यासाठी. तो निघालेला कचरा विशिष्ट त्याच डब्यात टाकायला हवं. म्हणजे भाऊ आपली चंद्रपूर शहर महानगरपालिका इतके छान छान उपक्रम राबवत आहे, आपल्या घरापर्यंत गाडी येत आहे, पण लोक कसे वागतात? म्हणून भाऊ, लोक हे शिक्षित झाले पण मात्र अडाणी राहिले, जागरूक झाले नाही स्वच्छतेविषयी. अगदी बरोबर बोलताय अतुल भाऊ तुम्ही. या अजागरूकतेमुळे परिसर अस्वच्छतेचा आरोग्याचा संबंध आहे बरं का. पण भाऊ, परिसर अस्वच्छतेचा आणि आरोग्याचा काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे. हा परिसरातील दुर्गंधी ही आपल्या घरापर्यंत येते. घरापर्यंत आल्यामुळे आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. रोग, आजार, बिमारी या अस्वच्छतेमुळे तर निर्माण होतात. आणि तसेच अतुल भाऊ, या अस्वच्छतेमुळे डासांची निर्मिती होते, आणि डासांमुळे खूप भयानक अशी बिमारी आणि भयानक असे रोग होतात. आणि या अस्वच्छतेमुळे स्वच्छता ठेवणं ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि काळाची गरज सुद्धा. बरोबर बोलले भाऊ तुम्ही. पण भाऊ, या गोष्टीवर मला एक गाणं सुचतंय, म्हणू का? बिलकुल म्हणा. ना क्षय रोग, ना हिव ताप, ना क्षय रोग ना डेंग्यू पाहिजे, ना हिव ताप ना क्षय रोग ना डेंग्यू पाहिजे. आरोग्यानं सुखी आपलं शहर पाहिजे, आरोग्यानं सुखी आपलं शहर पाहिजे, आरोग्यानं सुखी आपलं शहर पाहिजे. गटर नाल्या खड्डे करा साफ सारे, करा साफ सारे, हो करा साफ सारे. शहर स्वच्छतेची हमी तुम्ही आता घ्या रे, शहर स्वच्छतेची हमी तुम्ही आता घ्या रे, तुम्ही आता घ्या रे, तुम्ही आता घ्या रे. न शहरामध्ये कसलीही घाण पाहिजे, ना शहरामध्ये कसलीही घाण पाहिजे, न शहरामध्ये कसलीही घाण पाहिजे. हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. हो अतुल भाऊ, पण नेमकं तुम्हाला पाहिजे तरी काय? सांगतो ना भाऊ. आरोग्यानं सुखी आपलं शहर पाहिजे, आरोग्यानं सुखी आपलं शहर पाहिजे, आरोग्यानं सुखी आपलं शहर पाहिजे. तलाश भाऊ, बोला. खूप छान माहिती सांगितली तुम्ही.
म्हणजे आपलं घर स्वच्छ करायला पाहिजे पहिले, नंतर आपला परिसर स्वच्छ होईल, एकंदरीत आपलं शहर, राज्य आणि आपला देश स्वच्छ होईल. खूप छान माहिती सांगितली. आणि हो, परिसर स्वच्छता ही एका दिवसापुरती मर्यादित नाही, तर ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्याला रोज आपलं घर आणि आपला परिसर हा स्वच्छ करायलाच हवा. बरोबर? अगदी बरोबर अतुल भाऊ. आणि तुम्हाला सांगतो अतुल भाऊ, आणि तुम्हाला सुद्धा, चंद्रपूर शहर आज राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे स्वच्छतेमध्ये. वा, प्रथम क्रमांक. आणि त्यातल्या त्या स्वच्छतेमध्ये चंद्रपूर शहर हे 4थ्या क्रमांकावर आहे देशामध्ये. तर आपण सर्व मिळून आणि स्वच्छता करून आपल्या चंद्रपूर शहराला या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आपल्याला आणायचं आहे, बरं का? बरोबर भाऊ. आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेला पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे आणि निश्चितच ते आपण आणूया. म्हणून म्हणायचं आहे, निरोगी बनवा भारताला, खुलवा नवी बाग, खुलवा नवी बाग, खुलवा नवी बाग. जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद. धन्यवाद.